नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण फक्त नोट्स वाचणार नाही आहोत, तर त्यामागचा विचार समजून घेणार आहोत. आपल्यासमोर भूगोलच्या स्रोतांचा एक गठ्ठा आहे, जो एका मूलभूत प्रश्नाचं उत्तर शोधतो. प्रश्न असा आहे की एखादा उद्योग नक्की कुठे आणि का सुरू होतो? म्हणजे साखर कारखाना उसाच्या शेताजवळच का असतो, पण मोबाईल बनवणारी फॅक्टरी कुठेही असू शकते? यामागचं लॉजिक काय आहे? आजच्या या सखोल चर्चेत आपण या कोड्याची उत्तरे शोधणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण फक्त काय नाही तर का हे समजून घेणार आहोत. म्हणजे एखादा कारखाना किंवा उद्योग सुरू करण्याचा निर्णय हा काही एका रात्रीत होत नाही. नाही, नक्कीच नाही. तो निर्णय कितीतरी गोष्टींवर अवलंबून असतो. कच्चा माल, बाजारपेठ, सरकारी नियम, तंत्रज्ञान या सगळ्यांचं एक मोठं जाळं आहे. आपण तेच जाळं आज उलगडून पाहणार आहोत. चला तर मग एका कोड्यानीच सुरुवात करूया. समजा शामरावांना त्यांच्या उसाच्या शेताजवळ एक साखर कारखाना टाकायचा आहे, ठीक आहे. आणि दुसरीकडे फिरोजच्या मुलाला शहरात एक मोठी केकची बेकरी सुरू करायची आहे. दोघांच्या जागेच्या निवडीत इतका जमीन आसमानाचा फरक का असेल? हाच तर खरा प्रश्न आहे. उसाचा कारखाना शेताजवळच हवा आणि बेकरी शहरात, असं का? याचं उत्तर अनेक घटकांमध्ये दडले. नैसर्गिक आहेत, आर्थिक आहेत, अगदी राजकीय सुद्धा. आपण एक एक करून हे घटक तपासूया आणि मग ह्या कोड्याचं उत्तर आपोआप मिळेल. उत्तम. सुरुवात करूया नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटकांपासून. यात सगळ्यात आधी येतं हवामान. हवामान. मला वाटलं होतं की आत्ताच्या काळात जिथे आपल्याकडे एअर कंडिशनर आहेत, हीटर आहेत, तिथे हवामानाचा फारसा फरक पडत नसेल. वरकरणी तसं वाटू शकतं, पण उत्पादन खर्चाचा विचार केला ना तर हवामान आजही खूप महत्वाचं आहे. स्रोतांमधलं एक उत्तम उदाहरण कापड गिरण्यांचं आहे. अच्छा. कापसापासून धागा बनवण्यासाठी दमट हवा लागते, नाहीतर काय होतं, कोरड्या हवेत धागा सारखा तुटतो. हो, बरोबर. पट्टीच्या शहरांमध्ये सुरू झाल्या. अच्छा, म्हणजे नैसर्गिकरित्या दमट हवा मिळाल्यामुळे त्यांचं उत्पादन खर्च वाचला. पण आता तर कृत्रिम दमटपणा तयार करता येतो. मग आता कुठेही कापड गिरणी सुरू करता येईल ना? नक्कीच करता येईल, पण त्यासाठी मशिनरी लागेल, वीज लागेल, म्हणजे खर्च वाढेल. हो. त्यामुळे ज्या ठिकाणी नैसर्गिक अनुकूलता आहे तिथे उद्योगाला एक नैसर्गिक हेडस्टार्ट मिळतो. त्यामुळे हवामान आजही विचारात घेतलं जातं. ठीक आहे. पुढचा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता, जो आपल्या शामरावांच्या साखर कारखान्याशी थेट जोडलेला आहे. बरोबर. आणि इथेच आपल्याला आपल्या कोड्याच्या उत्तराचा पहिला भाग मिळतो. काही कच्चा माल असा असतो की त्यावर प्रक्रिया केल्यावर त्याचं वजन कमी होतं. वजन कमी होतं. हो, याला वजन घटवणारे उद्योग म्हणतात. ऊस हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. 1 टन ऊसापासून साधारणपणे 100 किलो साखर मिळते. फक्त 100 किलो? हो. आता विचार करा, तुम्ही 1 टन ऊस कारखान्यापर्यंत वाहून नेणार की 100 किलो साखर बाजारपेठेपर्यंत? अर्थातच 100 किलो साखर वाहून नेणं सोपं आणि स्वस्त आहे. अगदी बरोबर. म्हणूनच साखर कारखाने नेहमी ऊस उत्पादक प्रदेशात म्हणजेच शेताजवळ असतात. कारण ऊस तोडल्यानंतर त्यातल्या साखरेचं प्रमाणही कमी व्हायला लागतं. त्यामुळे तो शक्य तितक्या लवकर कारखान्यात पोचणं गरजेचं असतं. फळप्रक्रिया उद्योगांचंही तसंच आहे. म्हणजे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी आणि नागपुरात संत्री. अगदी तिथेच उद्योग आहेत, कारण कच्चा माल नाशवंत आहे. आणि या उलट काही उद्योगांमध्ये कच्च्या मालापेक्षा पक्का माल जड असतो का? हो, त्याला वजन वाढवणारे उद्योग म्हणतात. आणि इथेच फिरोजच्या मुलाच्या बेकरीचं उत्तर दडलंय. अच्छा. केक बनवण्यासाठी लागणारे पीठ, साखर, अंडी यांचं वजन कमी असतं, पण तयार केक, क्रीम, डेकोरेशन यामुळे जड आणि नाजूकही असतो. हो, खरंय. कच्च्या मालाच्या स्रोताजवळ नाही तर बाजारपेठेजवळ म्हणजे शहरांमध्ये सुरू केले जातात. वा, म्हणजे वजन घटत असेल तर स्रोताजवळ आणि वजन वाढत असेल तर बाजारपेठेजवळ. हे एक महत्वाचं सूत्रच मिळालं. बरोबर. आता पाणी आणि वीज पुरवठ्याबद्दल काय? मला वाटलं होतं की वीज तर आता कुठेही पोचते. वीज पोहोचते, पण ऊर्जेचा मूळ स्रोत कुठे आहे हे महत्वाचं ठरतं. जर तुमचा उद्योग कोळशावर चालत असेल तर कोळसा जड असल्यामुळे तो दूरपर्यंत वाहून नेणं खूप खर्चिक असतं. म्हणून लोह पोलादासारखे प्रचंड ऊर्जा लागणारे उद्योग कोळशाच्या खाणीजवळ वसतात. याउलट वीज तारांमधून आणि खनिज तेल पाईपलाईनमधून लांबपर्यंत नेता येतं. त्यामुळे त्यावर आधारित उद्योग जास्त लवचिक असतात. अगदी. पाण्याचंही तसंच आहे.
ज्या उद्योगांना शीतकरण किंवा धुलाईसाठी प्रचंड पाणी लागतं ते नदी किंवा तलावाकाठीच वसलेले दिसतात. आणि कामगार? कुशल आणि अकुशल कामगारांच्या उपलब्धतेचा काय परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो. बांधकाम किंवा खाणकामासाठी तुम्हाला मोठ्या संख्येने अर्धकुशल कामगार लागतात. बरोबर. पण समजा तुम्हाला हिरे ताचण्याचा किंवा दागिन्यांचा उद्योग सुरू करायचा असेल तर तुम्हाला अत्यंत कुशल कारागीर लागतील आणि असे कारागीर ते विशिष्ट शहरांमध्ये किंवा भागांमध्ये एकत्र आलेले असतात. म्हणजे तिथे एक प्रकारची स्किल इकोसिस्टम तयार झालेली असते. अगदी बरोबर. त्यामुळे तसे उद्योग तिथेच वाढतात. शेवटचा नैसर्गिक घटक आहे वाहतूक आणि जागेची उपलब्धता. आजकाल तर शहरामध्ये जागा मिळणं म्हणजे एक युद्ध जिंकण्यासारखं आहे. आणि म्हणूनच उद्योग आता शहरांपासून दूर जात आहेत. पुण्याजवळ चाकण किंवा रायगडमध्ये लोटे परशुरामसारखे औद्योगिक पट्टे याचमुळे विकसित झाले. हो, ऐकलं मी. जागा स्वस्त मिळते आणि वाहतुकीसाठी चांगले रस्ते तयार केले जातात. वाहतुकीचा वेळ आणि खर्च मिळून आर्थिक अंतर ठरतं. आर्थिक अंतर. हो. उद्योजकाचा उद्देश हाच असतो की कच्चा माल आणण्याचं आणि पक्का माल पोचवण्याचं हे अंतर कमीत कमी असावं. म्हणजे शहरं एकीकडे उद्योगांना आकर्षित करतात, पण दुसरीकडे जागेच्या वाढत्या किमतीमुळे त्यांना बाहेरही ढकलतात. इंटरेस्टिंग आहे. हे झाले नैसर्गिक घटक, पण निसर्गाने कितीही साथ दिली तरी उद्योग चालवण्यासाठी पैसा लागतो आणि इथेच आर्थिक घटकांची भूमिका सुरू होते. बरोबर. आणि आर्थिक घटकांमध्ये सर्वात महत्वाचं आहे बाजारपेठ. तुम्ही जगातली सर्वोत्तम वस्तू बनवली पण ती विकत घेणाऱ्या ग्राहकच नसतील तर त्या उद्योगाला काहीच अर्थ नाही. काहीच नाही. आपण बेकरीचं उदाहरण पाहिलं, जिथे तयार माल नाजूक आणि जड असतो त्यामुळे बाजारपेठेचं सान्निध्य गरजेचंच ठरतं. आणि दुसरं म्हणजे भांडवल. पण आता तर सगळं ऑनलाईन आहे. कर्ज घेण्यासाठी किंवा गुंतवणूकदार शोधण्यासाठी मुंबई पुण्यातच जायला हवं असं नाही. मग भांडवलामुळे अजूनही शहरांभोवतीच उद्योग काय एकवटतात? तुमचा मुद्दा बरोबर आहे की व्यवहार ऑनलाईन झाले आहेत, पण भांडवल म्हणजे फक्त पैसा नाही. अच्छा. भांडवल म्हणजे बँका, आर्थिक सल्लागार, गुंतवणूकदारांचं नेटवर्क आणि एकंदर व्यावसायिक वातावरण या सगळ्या गोष्टी अजूनही मोठ्या शहरांमध्येच केंद्रित आहेत. हो, हे खरं आहे. तिथे जोखीम घ्यायला तयार असलेले गुंतवणूकदार सहज भेटतात, नवीन कल्पनांवर चर्चा होते. त्यामुळे आजही मुंबई, दिल्ली, बँगलुरूसारख्या शहरांभोवती उद्योगांचं केंद्रीकरण दिसतं. भांडवल उद्योगांना खेचतं आणि उद्योग भांडवलाला. हे एक चक्र आहे. आणि या नैसर्गिक आणि आर्थिक घटकांपलीकडे जाऊन सरकारची यात काही भूमिका असते का? हो, आणि ती खूप निर्णायक भूमिका असते. शासकीय धोरण उद्योगांच्या स्थान निश्चितीचा नकाशा बदलू शकतं. कसं काय? सरकार जर एखाद्या मागासलेल्या भागाचा विकास करू इच्छित असेल तर ते उद्योगांना तिथे येण्यासाठी खास सवलती देतं. जसं की कर सवलत, स्वस्त दरात जमीन, पाणी आणि वीज यालाच प्रोत्साहन म्हणतात. हे विशेष आर्थिक क्षेत्र किंवा SEZ जे आपण ऐकतो तो याच धोरणाचा भाग आहे का? हां, हे नक्की काय प्रकरण आहे? तसंच काहीसं म्हणता येईल. SEZ म्हणजे निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारने निश्चित केलेले खास भाग. इथे कंपन्यांना कर आणि इतर नियमांमध्ये बरीच सूट मिळते, जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करू शकतील. अगदी. मुंबईतलं सीपीज हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. स्रोतांमध्ये अनुमापी अनुकूलता असा एक जड शब्दप्रयोग आहे. ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज. हो, तेच. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? याची कल्पना करणं खूप सोपं आहे. समजा एका ठिकाणी एक मोठी कार बनवणारी कंपनी सुरू झाली. ठीक आहे. आता त्या कारसाठी लागणारे टायर, काचा, नट बोल्ट, सीट कव्हर बनवणारे छोटे छोटे उद्योग कुठे सुरू होतील? अर्थातच त्या मोठ्या कंपनीच्या आजूबाजूला. म्हणजे त्यांचा वाहतूक खर्च वाचेल. अगदी बरोबर. यालाच अनुमापी अनुकूलता म्हणतात. हे एक औद्योगिक गुरुत्वाकर्षणासारखं आहे. एक मोठा उद्योग सूर्यासारखा असतो आणि त्याला लागणारे पूरक उद्योग ग्रहांसारखे त्याच्याभोवती फिरायला लागतात. वाह, म्हणजे एक संपूर्ण इंडस्ट्रियल सोलर सिस्टम तयार होते. बरोबर. ते एकमेकांना मदत करतात, एकमेकांकडून शिकतात आणि त्यातून एक परिसंस्थाच तयार होते. ओके. म्हणजे आतापर्यंत आपण जे नियम पाहिले, कच्च्या मालाचं वजन, बाजारपेठ, भांडवल, सरकारचे नियम, या सगळ्यांना काही अपवाद आहे का? असे उद्योग ज्यांना या कशाचीच फारशी पर्वा नाही. आहेत ना. आणि हीच आजच्या अर्थव्यवस्थेतील एक सगळ्यात रंजक संकल्पना आहे. यांना स्थानमुक्त उद्योग किंवा फुटलूस इंडस्ट्रीज म्हणतात. फुटलूज म्हणजे नावाप्रमाणेच ते जागेच्या बंधनात अडकलेले नसतात? अजिबात नाहीत. असं कसं शक्य आहे? कारण या उद्योगांमध्ये वापरला जाणारा कच्चा माल आणि तयार होणारा पक्का माल दोन्ही वजनाने खूप हलके पण मूल्याने खूप जास्त असतात. अच्छा. त्यामुळे एकूण उत्पादन खर्चात वाहतूक खर्चाचा वाटा नगण्य असतो.
उदाहरणार्थ घड्याळ बनवणं किंवा हिरे तासणं, किंवा आजच्या काळातलं उत्तम उदाहरण म्हणजे कॉम्प्युटर चिप्स डिझाईन करणं. किंवा सॉफ्टवेअर बनवणं. बरोबर. यासाठी तुम्हाला काय लागतं? फक्त कुशल कामगार आणि हाय स्पीड इंटरनेट. आणि सुरुवातीला आपण शांतारामच्या मध प्रक्रिया उद्योगाचं जे उदाहरण घेतलं होतं, तो सुद्धा याच प्रकारात मोडतो का? अगदी. कारण कच्चा मध आणि प्रक्रिया करून बाटल्यांमध्ये भरलेला मध यांच्या वजनात फारसा फरक नसतो. त्यामुळे शांताराम आपला उद्योग जंगलाजवळच्या गावातही सुरू करू शकतो, किंवा वाहतुकीची सोय असेल तर शहरातही. त्याच्यासाठी जागा नाही तर कुशल कामगार आणि उत्पादनाची गुणवत्ता जास्त महत्वाची ठरेल. याचा अर्थ भविष्यात अधिकाधिक उद्योग स्थानमुक्त होत जातील का? मग ही मोठी शहरं आणि औद्योगिक पट्ट्यांचं महत्त्व कमी होईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. जसजसं ज्ञान आणि माहितीचं महत्त्व वाढत जाईल तसतसं स्थानमुक्त उद्योगांची संख्या वाढेल. पण तरीही कुशल लोक एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यामुळे बेंगळुरूसारखी टेक हब्स तयार होतात. बरोबर. त्यामुळे कदाचित औद्योगिक पट्ट्यांचं स्वरूप बदलेल, पण महत्त्व पूर्णपणे कमी होणार नाही. वा, म्हणजे आपण उद्योग कुठे सुरू होतात याचं कोडं सोडवलं आहे. पण उद्योग या एकाच शब्दात कितीतरी प्रकार येतात. यांचं वर्गीकरण कसं केलं जातं? याकडे बघण्याचे 4 वेगवेगळे चष्मे आहेत असं आपण म्हणू शकतो. अच्छा. पहिला चष्मा आहे कच्च्या मालाच्या स्रोताचा. म्हणजे कच्चा माल कुठून येतो? शेतीतून येत असेल तर कृषी आधारित, जसं की साखर उद्योग. बरोबर. समुद्रातून तर सागरी, म्हणजे मत्स्य उद्योग. जंगलातून तर वन आधारित, जसं की कागद. जमिनीखालून तर खनिज आधारित, म्हणजे पोलाद. आणि प्राण्यांपासून तर प्राणीजन्य, म्हणजे चामडे. सोपं आहे. दुसरा चष्मा कोणता? दुसरा चष्मा आहे भांडवली गुंतवणुकीचा. यात येतात मोठे उद्योग ज्यात 10 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक असते. मग येतात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. MSME? हो, MSME. हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. आणि सर्वात लहान स्तरावर येतात कुटीर उद्योग, जसे कुंभारकाम किंवा विणकाम. जे घरातल्या घरात चालतात. ठीक आहे. आणि तिसरा चष्मा? तो आहे उत्पादनाच्या स्वरूपाचा. इथे 2 मोठे फरक आहेत. एक म्हणजे मूलभूत किंवा अवजड उद्योग, जसं की लोहपोलाद. ज्यांचं उत्पादन आपण थेट वापरत नाही. नाही, ते दुसऱ्या उद्योगांसाठी कच्चा माल असतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे ग्राहक किंवा हलके उद्योग, ज्यांचं उत्पादन थेट आपल्यासारखे ग्राहक वापरतात, जसं की घड्याळ, औषधं किंवा बिस्किटं. यातील फरक खूपच मोठा आहे. एकाचं उत्पादन दुसऱ्या उद्योगाचं आयुष्य सुरू करतं, तर दुसऱ्याचं उत्पादन थेट आपल्या घरात येतं. आणि चौथा आणि शेवटचा चष्मा? तो आहे मालकीचा. म्हणजे उद्योगाचा मालक कोण आहे? सरकार असेल तर सार्वजनिक, जसं की BHEL. खाजगी असेल तर टिस्कोसारखं. बरोबर. सरकार आणि खाजगी भागीदार मिळून असेल तर संयुक्त क्षेत्र, जसं MNGL. आणि अनेक लोकांनी एकत्र येऊन चालवलेला असेल तर सहकारी, जसं की अमूल. अगदी बरोबर. आणि याशिवाय ज्या कंपन्या अनेक देशांमध्ये पसरलेल्या असतात त्यांना बहुराष्ट्रीय म्हणतात. या सर्व घटकांमुळे आणि प्रकारांमुळे जगात काही ठिकाणी उद्योगांची एक प्रकारची बेटं तयार झाली आहेत, ज्यांना आपण औद्योगिक प्रदेश म्हणतो. होय, कारण तिथे उद्योगांसाठी आवश्यक असलेले सर्व घटक एकत्र आलेले असतात. दाट लोकवस्तीमुळे कामगार मिळतात, वाहतुकीचं जाळं तयार असतं आणि भांडवलही सहज उपलब्ध होतं. कोणते आहेत हे प्रमुख प्रदेश? उत्तर अमेरिकेत पंचमहासरोवरांच्या जवळचा प्रदेश, युरोपमध्ये जर्मनीचा र्यूर प्रदेश आणि रशियातला मॉस्को उरल प्रदेश हे पारंपरिकरित्या खूप महत्वाचे आहेत. जर्मनीच्या र्यूर प्रदेशाबद्दल मी ऐकलं आहे. तो एकेकाळी कोळसा आणि पोलादासाठी ओळखला जायचा ना? बरोबर. एकेकाळी हा युरोपचा काळा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. सगळीकडे फक्त खाणी आणि धुरांड्या. पण आता बदलला आहे. पूर्णपणे बदलला आहे. आज तिथे माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण आणि सेवा उद्योगांचं मोठं केंद्र बनलं आहे. हीच उद्योगांची बदलती गोष्ट आहे. जुने उद्योग जातात आणि त्यांची जागा नवीन उद्योग घेतात. आणि आशिया खंडात? आशियामध्ये चीनमधला मंचुरिया प्रदेश, जपानमधला टोकियो योकोहामा पट्टा आणि भारतात छोटा नागपूर पठार आणि अर्थातच आपला मुंबई-पुणे कॉरिडॉर. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की उद्योग सुरू करणं म्हणजे फक्त जागा विकत घेऊन मशिनरी लावणं नाही. त्यामागे हवामान, कच्चा माल, भांडवल, बाजारपेठ आणि सरकारी धोरणं या सगळ्यांचं एक मोठं आणि गुंतागुंतीचं समीकरण सोडवावं लागतं. ऊस आणि केकच्या साध्या उदाहरणावरून कच्च्या आणि पक्क्या मालाच्या वजनाचं गणित किती महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलं. आणि हे समीकरण स्थिर नाही, ते सतत बदलत आहे.
स्रोतांमध्ये उल्लेख असलेले दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसारखे प्रकल्प हे भविष्यातील उद्योगांसाठी मुद्दाम तयार केलेले आदर्श समीकरण आहेत. बरोबर. यातून एक विचार पुढे येतो. जसजसं तंत्रज्ञान वाहतुकीला स्वस्थ आणि माहितीची देवाणघेवाण तात्काळ बनवत आहे, तसतसं या समीकरणातल्या जागेचं महत्त्व किती उरेल? भविष्यातले उद्योग जमिनीवर वसलेले असतील की क्लाउडवर? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.